नाशिक जिल्ह्यामध्ये बँकेच्या कर्ज वसुलीच्या कारवाई दरम्यान एका महिला शेतकऱ्याच्या कुटुंबियांना पोलिसांकडून मारहाण झाल्याचा गंभीर आरोप केला जातोय। महिला शेतकऱ्याचा दावा आहे की कॅनरा बँकेमधून घेतलेल्या 7,67,000 रुपयांच्या कर्जापैकी वन टाइम सेटलमेंट अंतर्गत 6,50,000 रुपये भरूनही बँकेने दिलेला शब्द पाळला नाही। इतकंच नाही तर DRT न्यायाधिकरणामध्ये चुकीची माहिती आणि कागदपत्र सादर करून सुमारे 2.5 कोटी रुपयांची शेतजमीन अवघ्या 73 लाख रुपयांमध्ये विकण्यात आल्याचा आरोपही केला जातोय। याच जमिनीचा ताबा घेण्यासाठी कोर्ट रिसिव्हर बँकेचे कर्मचारी आणि स्थानिक पथक पोलिसांसह घटनास्थळी पोहोचलेले होते। त्यावेळी शेतकरी कुटुंबियांनी शांततापूर्ण विरोध केला असता पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की केली, मारहाण केली, त्यांचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला, त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही केला जातोय। या घटनेवरून नाना पटोले आणि पोलिसांसह सरकारवर निशाणा साधला। या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी बँक अधिकारी, लिलाव प्रक्रियेत सहभागी संबंधित अधिकारी आणि गैरव्यवहारामध्ये सहभागी सर्वांवरच फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी पटोलेंनी केली आहे। असुऱ्या नातेवाईक असल्याचं काय फरक नाही पडत। काय कशासाठी कॅमेरा घेऊन थांबलाय तू? सर 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 हॅलो सर 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 तुम्ही धक्काबुक्की नाही करू शकत सर। हे चुकीचं आहे सर, हे चुकीचं आहे सर, हे मारहाण करताय, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, हे मारझोड करताय, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे। असुऱ्या नातेवाईक असल्याचं काय फरक नाही पडत। काय कशासाठी कॅमेरा घेऊन थांबलाय तू? सर 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 हॅलो सर 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 तुम्ही धक्काबुक्की नाही करू शकत सर। हे चुकीचं आहे सर, हे चुकीचं आहे सर, हे मारझोड करताय। दृश्य बरीच बोलकी आहेत आणि नाना पटोले यांनी काय एक्सपोज केलेले आहे आपण एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। कर्जफेड करूनही बँकांकडून शेतकऱ्यांची जमीन निलावात विकली जात असेल तर ही बाब बरीच गंभीर आहे। अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या शेतकरी आणि नागरिकांवर लाठीचार्ज केला गेला। पोलीस सर्वसामान्य नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी आहेत की त्यांचाच आवाज दडपण्यासाठी हा प्रश्न आहे। या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी आमदार नाना पटोले यांनी केली। चुकीच्या पद्धतीने झालेला लिलाव तात्काळ रद्द करून संबंधित शेतकऱ्याची जमीन त्याला परत मिळावी अशी त्यांची मागणी आहे।